सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज सुद्धा आपण आलेलो आहोत नाशिक येथील चांदवड तालुक्यामध्ये आणि आज सुद्धा काही नवीन ताया इथे आलेल्या आहेत. वा, खूप छान वाटते आणि आपली चर्चा जी काय सगळीकडे पसरते चांगली, आणि ज्यामुळे सगळ्या तायांना इथे माहेरी यावंसं वाटते की तुमच्या जबाबदाऱ्यांमधून वेळ काढून तुम्ही हा अर्धा तास तुम्ही तुमच्या स्वतःसाठी जगण्यासाठी आलेल्या आहेत. तेव्हा अगदी धमाल करायची आता पुढचा अर्धा तास. आणि अर्थातच पहिल्या खेळाने आपल्या ह्या सोहळ्याची सुरुवात होते, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि आता सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ. आणि आता इथे जुगलबंदी होणार आहे उखाण्यांची. ह्या सगळ्या ताई जुगलबंदी करणार आहेत आणि उखाणे घेणार आहेत धमाकेदार मजेशीर. ज्या ताईचा उखाणा धमाकेदार असतील त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस, आणि त्यानुसार आपण जोड्या लावलेल्या आहेत आणि त्या जोड्यांप्रमाणेच उभं केले आहेत. पहिले ही जोडी, मग ही जोडी, मग ती जोडी. ठीक आहे, तर आपण पहिल्यांदा ह्या जोडीपासून सुरू करूया आणि त्यासाठी मी ताईंची ओळख करून घेऊया आपण. ताई, तुमचं नाव सांगा. अनुपमा श्याम कंकरे. जरा पुढे या बरं. अनुपमा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 30 वर्ष. 30 वर्ष झालेली आहेत. 30 वर्ष. आणि मला सांगायला आवडेल की मला आई नाहीये, भाऊ बहीण मला कोणीच नाहीये, पण माझ्या मिस्टरांनी माझ्या वडिलांना आणि मला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं आणि आम्हाला ते कधीही दुखवत नाही. मला त्यांचा खूप अभिमान आहे, खूप अभिमान आहे. वा, खूप छान. भाऊजींचं खरं तर कौतुक. पण ताई, तुमचं लव्ह मॅरेज नाही नाही, म्हणजे मी त्यांच्या सख्या मामाची मुलगी आहे. तसं लव्ह मॅरेजच झालं म्हणजे. लहानपणापासून बघाबघी चालली होतीच म्हणजे तुमची. मस्त. लग्नानंतर पहिला चित्रपट कुठला बघितला तुम्ही? लग्नानंतर पहिला चित्रपट हम आपके कौन. हम आपके है कौन हे विचारण्यासाठी थिएटरमध्ये गेलात? वा, खूप छान. आपला आता ह्या ताईंची ओळख करून घेऊया. ताई, तुमचं नाव सांगा. संध्या अनिल सोनवणे. संध्या ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 17 पूर्ण होऊन 18वं लागलं आजपासून. ओहो, 17 पूर्ण 18वं लागलं आजपासून. तारुण्यात आलेलं आहे तुमचं लग्न. है ना? प्रश्नच नाही. 18 वर्ष झालेली आहेत. काय प्रगती? चांगली प्रगती आहे. तेच, काय प्रगती सांगा आता. प्रगती काय? हे काय दिसते ना प्रगती. मग भाऊजींना पहिल्यांदा कुठे बघितलं? घरी आमच्या. तुमच्या घरी कांदा पोहे वगैरे सगळे अगदी? हो. आणि मग लग्नानंतर कुठला चित्रपट बघितला? चांदवड मध्ये टॉकीजच नाही तर चित्रपट पाहण्याचा विषयच नाही. चांदवड सोडून कुठे गेलातच नाही तुम्ही? अक्कलकोट वगैरे गेलो देव दर्शनाला. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. स्वामींचं दर्शन स्वामी समर्थांचं खूप जास्त करतात ते. वा. आणि त्यांच्या जीवनात एक खूप मोठी घटना घडली. रेल्वे ॲक्सिडेंट झाला त्यांचा, आणि रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये त्यांचे दोघं पायकट झालेले आहेत. 99% हँडिकॅप आहेत माझे मिस्टर, पण ते खूप सपोर्ट करतात मला. आज तुम्ही त्यांचे आधार झालेले आहात. त्यांची विल पॉवर चांगली होती सर. त्यांना स्वतःला उभं राहण्याची विश्वास होता, आत्मविश्वास होता. ते उभे राहू शकले, मी त्यांचा आधार झाली. वा, क्या बात आहे ताई, तुमचं खरंच खूप खूप कौतुक. आणि आता आपण उखाण्यांना सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपण ताई तुमच्यापासून सुरुवात करूया. ठीक आहे? उखाणे खणखणीत झाले पाहिजेत. आणि जुगलबंदी, भांडण, नळावरची भांडणं होऊ दे, काय हरकत नाही. चला, होऊन जाऊ द्या. ताई, तुमच्यापासून सुरुवात. टांगटिंग टिंगा की टांगटिंग टिंगा म्हणा सगळ्यांनी. टांगटिंग टिंगा की टांगटिंग टिंगा. आंब्याच्या झाडाला शेवगाच्या शेंगा. आंब्याच्या झाडाला शेवगाच्या शेंगा. शेवग्याच्या शेंगाला वाटला मसाला. वाटला मसाला. शेवग्याच्या शेंगाला वाटला मसाला. वाटला मसाला. शेवग्याच्या शेंगांना घातला मसाला. शेवग्याच्या शेंगांना घातला मसाला. अनिल रावांचं नाव घ्यायला लाजू कशाला? अनिल रावांचं नाव घ्यायला मी कशाला लागलो? आता ह्या उखाण्यात कसा वाटला उखाणा? एकदम सुंदर. नाही वाटला. तुमचा चांगला वाचू द्या आता. मस्त खणखणीत घ्या उखाणा. साडी नेसते फॅशनची. काय म्हणताय? साडी नेसते फॅशनची. फॅशनची. पदर काढते साधा. पदर काढते साधा. साडी नेसते फॅशनची, पदर काढते साधा. अहो शामराव माझे श्रीकृष्ण, ही आहे त्यांची राधा. अरे बापरे, मग आता काय घरी चाललाय? इथंच थांबा. राधाबाई, इथंच थांबा. कसा वाटला उखाणा? काय म्हणतात?
फ्लॉप फ्लॉप फ्लॉप. हो हो, मग आता तुमचं अजून खणखणीत होऊन जाऊ दे. व्हेरी गुड. बशात बशा हा. बशात बशा 32 बशा हा. बशात बशा 32 बशा. अनिल रावांचं नाव घ्यायला सांगताय काळ्या मशा. काळ्या मशा. काळ्या म्हशा म्हणताना असं 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 करत माझ्याकडे का हात दाखवला? हा, इथपर्यंत ठीक होतं, इथपर्यंत हात कशाला आणला? असं केलं. मला काळी म्हैस म्हणाला तुम्ही. ठीक आहे, हरकत. काळ्या म्हशा म्हणायला तुम्हाला. काळ्या म्हशा आता काय बोलणार? म्हणू द्या म्हणू द्या म्हणू द्या काय म्हणू द्या. हरकत- होऊन जाऊ काय द्या हरकत जुगलबंदी. चाफा बोले ना चाफा बोले ना. चाफा चाले ना चाफा चाले ना. चाफा बोले ना हा? चाफा चाले ना हा? शामरावांचं माझ्याशिवाय पानं झाले ना. पण ह्याना कशाला असं करून दाखवते मग? ह्याना काय प्रॉब्लेम नाहीये त्याचा. मस्त मस्त नाव. हा, होऊन जाऊ दे खणखणीत. सोन्याचं टरबूज. काय एक मिनिट, काय काय सोन्याचं काय? टरबूज. हा, सोन्याचं टरबूज. हा. त्याला मोत्याच्या बिया. सोन्याचं टरबूज, त्याला मोत्याच्या बिया. अनिल रावांनी दाखवला मला नाशिक मध्ये मैंने प्यार किया. म्हणजे तुम्ही गेला होतात ना पिक्चरला? चांदवड मध्ये नाही. मग तेच सांगते ना, कुठेतरी गेला होतात ना पिक्चरला. मैंने प्यार किया कुठं नाशिकला. बोललात तुम्ही माझ्याशी? हा हा, लवकर. साबण मध्ये साबण साबण लावते पिया. काय काय काय? साबण मध्ये साबण साबण लावते पिया. साबण लावते पिया. शामरावांबरोबर मैंने प्यार किया. यांचं चोरलं म्हणतात हे. यांचं त्यांनी पिक्चर बघितला मी मैंने प्यार किया. हा, तुम्ही हा. उन्होंने पिक्चर देखा मैंने असली में प्यार किया. तुम्ही असली में प्यार किया. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही ताईंसाठी होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. मी अनिता सचिन खेरणार, अनिता राहणार ताई. चांदवड. अनिता ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 20 पूर्ण 21 लागले. 20 वर्ष 21व लागलेलं आहे. वा, व्हेरी गुड. खूप छान. तुमचं लव्ह मॅरेज नाही आहे, अरेंज मॅरेज आहे. हो. हा, कसं झाला बघण्याचा कार्यक्रम वगैरे? खूप छान झाला. बघायला आले तेव्हा एकदम म्हणजे आपल्या नेहमीच्या मराठी पद्धतीने बघणं झालं. आम्ही स्वामी समर्थांच्या मंदिरात गेलो आणि मग ननंदबाई होत्या सोबत. म्हणे ताई मला ही पसंत आहे. व्हेरी गुड. ठीक आहे. हा ताई तुमचं नाव सांगा. निर्मला संजय देशमुख. निर्मला ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 28 वर्ष. 28 वर्ष. वा, व्हेरी गुड. भाऊजी काय करतात? शेती पण आहे. हा. अदर बिल्डिंग मटेरियल सप्लायरचा व्यवसाय. अरे वा, व्हेरी गुड. क्या बात आहे. आणि काय एखादी माहेरची आठवण वगैरे तुम्ही सांगाल? एखादा मजेशीर किस्सा प्रसंग आठवतोय? म्हणजे जेव्हा भाऊजी पाहायला आले होते ना, हा. तर तेव्हा त्याच्यानंतर म्हणजे सुपारीचा कार्यक्रम ठेवला होता. हा खूप सारी मंडळी आली त्यांच्याकडची. हा. पलंगावर बसली, पलंगच मोडून गेला आमचा. पण आता खरं सांगा, खरंच पलंग मोडला होता की तुम्हीच आधी काय ती करून ठेवलं? नाही, अजिबात नाही. नक्की ना? पब्लिक बसली त्याच्यावर एकाच पलंगावर. सगळे पडले. सगळे पडले मध्ये. त्यात भाऊजी पण होते? नाही नाही, भाऊजी नव्हते, नव्हते. नव्हते. मग पहिल्यांदा तुमची रिॲक्शन काय होती सगळे पडल्यानंतर? सगळेचे सगळे आले, आमचं पलंग मोडून गेले ना. बरं, ते पडले त्याचं काय नाही, पलंग मोडला त्याचं दुःख आहे. मग वा, हरकत नाही. आणि आता आता उखाडे व्हायला पाहिजेत. हा, एकदम जुगलबंदी. ठीक आहे, तुमच्यापासून सुरुवात करूया आपण. हा, चला पहिला उखाडा तुम्ही घ्या. अगदीच रेडी. 1 2 3. साखरीचं पोतं सुईनं उसवलं, हा, संजय शेट्टी मला पावडर लावून फसवलं. व्हेरी गुड. क्या बात आहे. हा, भाऊजीने फसवलं यांना. हा, चल रेडी. मस्त. कोल्हापूरची महालक्ष्मी, हा. तुळजापूरची जय भवानी, सचिन रावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी. हो हो, मस्त. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ताईंसाठी. आणि आता बघूया ह्या दोन ताया कशी जुगलबंदी करतात उखाड्यांची. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव वर्षा रोहित आहे. वर्षा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 7 कंप्लीट आहे. 7. 8वं चालू. 7 वर्ष झालेली आहेत. 7च वर्ष झालेली आहेत. ओ, क्या बात आहे. व्हेरी गुड. 7 वर्ष झालेली आहे. काय प्रगती आहे ना. हा, भरपूर आहे. भरपूर आहे. काय प्रगती काय होतं? चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. मेडिकल आहे आमचं. मेडिकल आहे. तर 2 मुलं आहेत. हा, काय आहेत? 2 मुलं आहेत. 2 मुलं आहेत. भाऊजी काय करतात? आम्ही दोघं मेडिकलला असतो. आणि माहेर कुठलं? माहेर इथंच अर्ध्या तासाच्या अंतरावर. अर्ध्या तासाच्या अंतरावर. ते चांदवडच्या बाजूलाच हो. आहे. म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज नाही, नाहीये? नाही. अरेंज मॅरेज आहे. हो, हो, arrange. व्हेरी गुड. क्या बात आहे. ह्या ताईंची आपण ओळख करून घेऊया. ताई तुमचं नाव सांगा. वृषाली किशोर कोकणे. वृषाली ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 10. 10 वर्ष झालेली आहेत. भाऊजी काय करतात? आमचा व्यवसाय आहे. व्यवसाय आहे. कापड दुकान आहे. वा, माहेर कुठलं?
नगरदेवळा जळगाव जिल्ह्यातलं. जळगावचे का तुम्ही? हो खानदेशी पिवळा. खानदेशी. बरं ठीक आहे. आणि सासर इथलं? इकडचं नाशिक जिल्ह्यात नाशिक चांदवड. जिल्ह्यातलं. माहेरी कुठल्या नावाने हाक मारायचे आई बाबा? ऋषालीच. वृषालीच. हां आणि भाऊजी? ऋषालीच. नाही नाही ऋषालीच. काहीतरी असतं नाव एक. नाही ते पूर्ण मी त्यांना शॉर्ट म्हणते किशू, ते मला म्हणतात ऋषाली. तुम्ही कुठल्या नावाने हाक मारतात? किशोरचा किशू. किशोरचं किशू. किशू. किशू भाऊजी बघणार आहे हे सगळं आता. पण भाऊजी लाडात किंवा प्रेमात असतील तर कशी हाक मारतात तुम्हाला? नाही ऋषालीच. नाही ते ठीक आहे, पण कशी हाक मारतात? मुळात ते फारच सिन्सिअर आहे. सिन्सिअर असावं माणसाने, रोमॅन्टिक नाही. नाही इतकं असं काही नाही, त्यांचं सगळं नॉर्मलच आहे. असं सगळं त्यांचं नॉर्मल. नॉर्मलच आहे, असं काही नाही. ऋषालीच रागात असो लाडात असो नेहमी ऋषालीच म्हणतात. आणि मग मुलं किती? एक मुलगा एक मुलगी. एक मुलगा एक मुलगी. मग काय म्हणतात रोमॅन्टिक नाहीये? ठीक आहे, हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. आणि आता उखाणा घेऊया, तुमच्यापासून सुरुवात करूया. हा. वड्यात वडा. हा. वड्यात वडा. वड्यात वडा. बटाटे वडा. बटाटे वडा. वड्यात वडा बटाटे वडा. हा. किशोररावांनी मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा. क्या बात आहे. हो हो. आणि म्हणतात ते रोमॅन्टिक नाहीयेत. हा एवढे खडे मारले त्यांनी. हा ह्याच्यात तुमचा एक उखाणा होऊन जाऊ दे मस्तपैकी खणखणीत. 16 सख्यांच्या निमित्ताने 16 सख्यांच्या निमित्ताने आशिष भाऊंना भेटण्याचा योग आला. मला भेटण्याचा योग आला. रोहित माझे पुष्पा हा. चुकेगा नाही साल. हा. क्या बात आहे. हो हो. बघितलं का पुष्पा? हा झोके का नाही साला म्हणतायत. होऊन जाऊ दे आता खणखणीत. बाजारातून आणून देतो ताजी ताजी भाजी. हा बाजारातून आणून देतो ताजी ताजी भाजी. बाजारातून आणून देतो ताजी ताजी भाजी. हा. किशोरांशी गुल्लू गुल्लू करायला मी राजी. गुल्लू गुल्लू करता करता 2 प्रगती झालेल्या आहेत त्यांच्या. क्या बात आहे. आता ह्याच्यावरती अजून एक होऊन जाऊ दे वरचढ मस्तपैकी. रोहित माझे मन मिळावू. हा. मी वर्षा त्यांची भोळी. हा. घसा खवखवतोय का तुमचा या मेडिकलवर देते गोळी. स्वतःच्या मेडिकलची जाहिरात पण केली आहे त्यांनी म्हणजे. हा. हे काय केलं पण? एक बॉटल हा. 2 ग्लास. अच्छा 1 बॉटल 2 ग्लास. एक बॉटल 2 अच्छा ग्लास. म्हणून हे असं. अच्छा हा ओके. हा. एक बॉटल 2 ग्लास. हा. माझा पती फर्स्ट क्लास. अहं. मग कशाला सांगते तुम्ही ते रोमॅन्टिक नाही येत म्हणून? हा होऊन जाऊ दे त्या ह्याच्यावरती. हा आता जरा तांबडा पांढरा मस्त नॉन व्हेज होऊन जाऊ दे. 10 20 30 10 20 30. हा काउंट करा. 10 20 30 झाले? झाले की. 10 20 30. 10 20 30. माझे पती सोडून सगळे 420. मी तुमचं काय वाईट केलंय मला सांगा बरं. एवढं चांगलं छान हसवण्याचा प्रयत्न करतोय, मला किती किती काय काय बोलतायत. हरकत नाही बरं. खूप सुंदर. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ज्या ताईने कमाल केलेली आहे मस्त उखाणे घेतलेले आहेत त्या ताईने आपण देणार आहोत बक्षीस. एक गुलुगुलू एक गुलुगुलू होऊन जाऊ देत. जोरदार टाळ्या. ज्या ताईने आणखीन धमाल आणलेली आहेत ज्या जोडीने आपण त्यांना देणार आहोत. ताई खूप सुंदर. व्हेरी गुड. मस्त. या जोडीने अत्यंत कमाल आणलेली आहे. या ताई या या. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ देत. व्हेरी गुड. ह्याच्या नियम आणि अटी सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी सगळ्या ताईंनी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला बक्षीस आहे. आणि अर्थातच जी अंतिम विजेती असेल तिला सुद्धा बक्षीस मिळणार आहे. ठीक आहे. आणि हा खुर्च्यांच्या मधून वगैरे जायचं नाही. शॉर्टकट मारायचा नाही. आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. आणि संगीत संपल्यानंतर तुमच्या बाजूची खुर्ची जरा जरी रिकामी खुर्ची जरा जरी मागे गेली तरी ती तुमच्यासाठी बाद. तुमची पुढची रिकामी खुर्ची ती पटकवायची. चला तर सुरू करूया. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. पायी पायी मन मोराचा कसा पिसारा फुलला फुलवा तू फुलवायचं की नुसतंच
सुलवायचं बस एक इशारा कर तू तेरे लिए जान मैं दे दूं तू चाहे तो नाम पे तेरे मैं अख्खा मुंबई कर दूं तू बोल दे बस तुझे चाहिए क्या भाई कल्ला या बडाला हा हा लवकर बसून घ्या हा 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 वा व्हेरी गुड तुझं कपूर डोल जसं तुझ्याचं डोल माझं काळीचं घोळ त्यात मासून झालं माझ्या प्रीतीचा सुटलाय तुफान मारा 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 हा व्हेरी गुड व्हेरी गुड हा मस्त हा तुमची नक्की सनई होती का काय होतं चेपलेली सनई होती म्युझिक प्लीज तुझे वांगडा येऊच नाय तेरे साथी येऊच नाय तुझे वांगडा येऊच नाय तेरे साथी येऊच नाय तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाय तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे नाय मामा आयो अंकाटी बनाले पिलो उंदीर मामा आयो अंकाटी बनाले पिलो या माजोरीच्या पिलंका एका संकायलो या माजोरीच्या पिलंका एका संकायलो हा हा नळाची पाहिजेत ना आपल्याला हा ही तुमची मम्मी आहे मम्मी म्हणजे सासू आहे मग? माझी मैत्रिणीच मम्मी म्हणजे माझी मैत्रिणीची मम्मी म्हणजे अच्छा बरं बरं मग ठीक आहे खरं तर ही खुर्ची तुमचीच होती मग आता तुम्ही सांगितलं ह्यांची ही खुर्ची क्या बात आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे खूप खूप अभिनंदन ही खुर्ची तुमची नाहीये ही खुर्ची त्या ताईंची आहे ताई बसा संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन ताई क्या बात आहे व्हेरी गुड खरंच खूप छान मजा वाटते आणि धमाल करताय तुम्ही सगळे पण आता आपण सुरू करणार आहोत आपला चुकबुल द्यावी घ्यावी हा भाग आणि या भागामध्ये मी अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो नातं जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो आज सुद्धा एक ताई आहे की जिचा कोणाबरोबर तरी अबोला आहे तो अबोला आपण दूर करणार आहोत आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय ताई तुमचं नाव सांगा जयश्री योगेश तासकर जयश्री ताई किती वर्ष झालेत लग्नाला 20 वर्ष 20 वर्ष झालेली कोणाबरोबर अबोला आहे भावाबरोबर अबोला आहे सख्खा भाऊ हो आणि किती वर्ष अबोला आहे 2-3 वर्ष 2-3 वर्ष झालं हो मग या 2-3 वर्षापूर्वी भावा बहिणीचं नातं तुमचं कसं होतं चांगलं होतं तो माझ्यापेक्षा लहान होता तसं म्हणजे आमचं लग्न झालं तसं तो अबोलाच धरलं त्यांनी तुमचं लग्न झालं तसं झालं काही हा तसं अबोलाच अबोलाच धरलं त्यांनी माझ्याशी झालं. कारण तुम्हाला सांगावं असं वाटतंय त्यांनी यावा बोलावं आमच्याशी आई वडिलांशी बोलावं पण मी या 2-3 वर्षात तुम्ही त्याच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न प्रयत्न केला केला तू काही कारण- बोललाच नाही कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला कारण हो. माहिती आहे तुम्हाला नाही कारण पण माहिती नाही पण कोणामार्फत असं कधी समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का की बा का बोलत नाही हा का निघून गेला तो म्हणजे माझे मी सासरी असताना आई वडिलांना तो सोडून गेला आम्ही म्हणलं का बरं गेला तो म्हणे नाही मला यायचं नाही आता इकडे पण त्यांच्याशी तो संपर्कात आहे तो बोलतोय नाही बोलत आई वडिलांशी पण नाही बोलत तो पण मग तो कुठे आहे तुम्हाला माहिती आहे तो आहे ना नाशिकला आहे नाशिक मध्येच आहे हो फक्त येत बोलत- नाही घरी येत आणि नाही. बोलत नाही नाही पण मग ह्या माध्यमातून तुम्ही काय त्याला सांगाल कारण हा त्याला- निरोप त्यांच्यापर्यंत त्याला पोहोचावा. त्याला सांगते की तू ये माफी माग त्यांनी खरंच यावा बोलावा एवढंच माझी आशा आहे की त्यांनी खरंच आई बापांना सांभाळा नको आमच्याशी बोल पण आई वडिलांशी बोल तो एकुलता एक आहे माझा भाऊ ताई तुम्ही काळजी करू नका हा निरोप त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि नक्कीच तो तुम्हाला भेटायला येईल पुन्हा हो. तितकंच नातं छान घट्ट निर्माण होईल हो ताई तू इथे आलेली आहेस तर मी तुला असं जाऊ देणार नाहीये तुझी ओटी भरली जाणार आहे आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे आणि ओटी भरायची संसारात रमले मी तरी माहेर आठवते मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते
तुझ्या ओढीनं लागे पाठ. ओहो क्या बात आहे चांदवडकर, क्या बात आहे. तायानो कमाल आणलेली आहे तुम्ही, खरंच कमाल आणलेली आहे. पण ही जी कमाल आहे, ही जी धमाल आहे, हा जो आनंद आहे, हा जो उत्साह आहे, हा आपल्याला इथेच थांबावा लागणार आहे. कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. ये बात रे पंजाब. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. त्या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाच्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा.